मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काल एक जी.आर. आला होता, ज्यामध्ये 11 महिन्यांची मुदतवाढ सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। तर यामध्ये बघू शकता की आजची तारीख आहे 11 आणि परत एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एक जी.आर.ची कॉपी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर नेमकं या जी.आर.मध्ये काय चेंज केलेलं आहे हे विद्यार्थ्यांनी बघणं अतिशय गरजेचं आहे, कारण काल आलेला जी.आर.मध्ये परत नवीन जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तो आहे आजच्या तारखेमध्ये 11 तारखेमध्ये। तर तुम्ही इथून PDF सुद्धा बघू शकता किंवा ही PDF तुम्हाला म्हणजे जी.आर.ची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येईल, तिथून सुद्धा तुम्ही पूर्ण जी.आर. वाचू शकता। तर बघू शकता हा जी.आर. आज आलेला आहे आणि ते तारीख दिलेली आहे 11 मार्च 2025। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत अशाबद्दल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर नेमके यामध्ये कोणते पॉइंट्स ॲड केलेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता शासन पूरक पत्र म्हणून देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत दिनांक 10/3/2025 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 नंतर पुढील उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे। म्हणजे कालच्या जी.आर. मध्ये थोडे चेंजेस करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही पॉइंट्स ॲड करण्यात आलेले आहे। तर तो पॉइंट कोणता आहे बघू शकता। सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही। म्हणजे 11 महिन्याचं प्रशिक्षण हे 11च महिने राहणार आहे, यानंतर यामध्ये वाढ करण्यात येणार नाही आहे, कारण हे एक प्रशिक्षण योजना असल्यामुळे यामध्ये आता परत वाढ होणार नाही आहे। याबद्दल आता जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे। तथापि सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही। म्हणजे तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे ते सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो, तिथे 11 महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तिथे कोणताही हक्क राहणार नाही की तिथून तुम्हाला नोकरी मिळेलच। अशाबद्दल हे 2 पॉइंट नवीन जी.आर. मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर तुम्हाला कालचा जी.आर. आणि या जी.आर. मध्ये काही माहिती दिलेली आहे, हे दोन्ही जी.आर. चेक करणार आणि यामध्ये आता कोणताही कालावधी वाढ होणार नाही आहे आणि यामध्ये तुम्हाला परमनंट जिथे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे तिथे तुम्हाला परमनंट सुद्धा करण्यात येणार नाही आहे। अशाबद्दलचे जी.आर. मध्ये पॉइंट चेंज करण्यात आलेले आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।